सन्माननीय राजसाहेब आणि व्यासपीठाला वंदन करून तुमच्यासमोर बोलतो. मला असं वाटतं की तुम्ही जो मार्गदर्शन हा शब्द वापरला तो जरा चुकीचा आहे. कारण या सगळ्यांना मार्गदर्शनाची गरजच नाहीये. नरेश म्हस्केंना निवडून आणायचं त्यांनी ठरवलं म्हणून ते इथे आलेले आहेत. आणि कालची शिवाजी पार्क शिवतीर्थावरची ऐतिहासिक सभा तर प्रत्येक आपण हजर असालच किंवा टीव्हीच्या माध्यमातून बघितली असेल. सन्माननीय राजसाहेब आणि तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदीजी यांना एकत्र बघितल्यानंतर महाराष्ट्रातला काय रिझल्ट येणार आहे. इथे 400 पार होईल की नाही ते होतीलच, पण महाराष्ट्रात 40 पार नक्की होतील असा विश्वास काल आमच्यामध्ये आलेला आहे. नरेश म्हस्के यांची मोठी रॅली झाली. कालच्या सभेची गर्दी खूप झाली. पण मी थोडस नेहमीप्रमाणे जरा होश मध्ये यायला पाहिजे आपण, म्हणून एक थोडस कटू किंवा सत्य वास्तव बोललं पाहिजे असं मला वाटतं. आज भली मोठी रॅली नरेश म्हस्के साहेबांची बाईक रॅली झाली. रवी पाठक साहेब, आमचे अविनाशजी होते, अविनाश जाधव होते. पण तेवढीच मोठी रॅली विरोधात उभ्या असणाऱ्या उभाटा शिवसेनेची पण रॅली. त्यामुळे आपण आपल्याच फेसबुकवर आपल्याच सगळ्या गोष्टी बघत असतो. आपण आपल्याच समविचारी पक्षांबरोबर असतो. आपण आपल्या मताशी सहमत असणाऱ्यांशीच फक्त बोलतो आणि त्यामुळे आपला असा काहीसा ग्रह होतो की आता आपण एक 5-1 लाखाच्या फरकाने नक्की जिंकणार. तर मला हे प्रकर्षाने नमूद करावंसं वाटतं की लढाई ही अटीतटीची आहे आणि हे प्रत्येकाने आपण समजून घ्यायला पाहिजे. जर आपण जीव तोडून काम केलं नाही तर दगाफटका होऊ शकतो. इथे कुठलाही नरेश म्हस्के येतीलच, आलेलेच आहेत वगैरे हे बोलायला आनंद वाटतो निश्चितच. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही पूर्ण ताकदीनिशी या प्रचारात उतरलेलो आहे. मतदानाच्या दिवशी सुद्धा पूर्ण ताकदीनिशी आम्ही मतदारांना बाहेर काढू. पण मी नेहमी छोटं छोटं गणित मांडत असतो. उद्याचा देश कसा घडवायचा वगैरे इथपर्यंत मी जात नाही. आपण सगळे जबाबदार पदाधिकारी आहोत. प्रत्येक पक्ष याच्यात सामील आहे. आपण नेते म्हणून, पदाधिकारी म्हणून आपण आपला आकडा ठरवला पाहिजे की मी 50 जणांना, 100 जणांना, 200 जणांना त्या दिवशी बाहेर करायला. अगदी सोडा 100-200 पर्यंत पण नको जाईल आपण. आणि मी 10 जणांना, मी 20 जणांना मी मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाईन आणि मतदान करून त्यांना घरी सोडीन. यासाठी सर्वप्रथम आपण सकाळी 7 ते 7:30 मध्ये आपलं मतदान झालं पाहिजे. मतदान केलं पाहिजे. किती लवकर आटपा म्हणून नाही आली, मुद्द्याची आलेली. आणि दुसरी गोष्ट तरीही मी आटप घेतो, कारण देवेंद्रजी फडणवीस येत आहेत आणि आम्ही सुद्धा प्रचंड उत्सुक आहे. कालच माझं आणि अविनाशचं बोलणं झालं. जेव्हा राजसाहेबांकडे देवेंद्रजी आले तेव्हा आमच्या मनसेच्या नेत्यांमध्ये एक झालं की मित्र असावा तर देवेंद्रजी यांच्यासारखा असावा. काल शिवतीर्थ म्हणजे राजसाहेबांच्या घरी आमची चर्चा झाली आणि देवेंद्रजी येणार आहेत म्हणून त्यांच्याविषयीचा मी एक थोडक्यात छोटासा किस्सा सांगतो की जो मला खूप मनात राहिला आणि माझा आदर त्या दिवसापासून प्रचंड द्विगुणित झाला. की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजसाहेबांना जेव्हा गेली 15 वर्ष लहान मुलांच्या पुस्तकाचं ओझं कमी करण्याच्या विषयी मी पुस्तकं निर्माण केली होती. 15 वर्ष वसंत पुरके जेव्हा शिक्षण मंत्री होते तेव्हा मी तो प्रयत्न करत होतो. मी सन्माननीय राजसाहेबांना दाखवलं. राजसाहेबांनी 3ऱ्या दिवशी फडणवीस साहेबांची अपॉइंटमेंट घेतली. सकाळी 7 वाजता आम्ही फडणवीस साहेब तेव्हा सीएम होते आणि त्यांच्या घरी आम्ही गेलो. त्यांना मी ते समजून सांगितलं. माझ्या फेसबुकवर किंवा कुठेतरी पुस्तकाचं दप्तराचं ओझं कसं कमी करतो त्याच्याविषयी तुम्हाला व्हिडिओ सापडतील. देवेंद्रजींनी ते
समजून घेतलं. इमिजिएटली मला असं वाटतं विनोद तावडेजी तेव्हा शिक्षण मंत्री होते आणि त्यांना इमिजिएटली ते रेकमेंड केलं, त्या शिक्षण समितीत आलं. त्याच्यानंतर मधली 1-2 वर्ष करोनामध्ये गेली, पण त्याच्यानंतर मागच्या वर्षीपासून SSC बोर्डाचं जी काही 6 पुस्तकं 6 वह्या होते ते सगळं गणित आता फक्त एका पुस्तकावर आलं. जी सब्जेक्ट वाईज पुस्तकं होती, विषयानुरूप पुस्तकं होती, ती एक्झाम वाईज केली. म्हणजे पहिल्या युनिट टेस्टचं एक बुक आणि त्या लहान गायच्या पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यानपिढ्या अनेक लहान मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं हे सन्माननीय राज साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी कमी केलेलं आहे. त्या लहान वयापासून एक समाजकारणातलं एक मोठं काम त्यांच्या हातून घडलं. त्याबद्दल खरं मी नंतर सुद्धा त्यांना भेटून धन्यवाद म्हणणारच आहे. पण या अर्थाची कामं देवेंद्रजींच्या मार्फत झाली, त्याची मला आज आठवण झाली. प्रचंड काम करून आपण त्या दिवशी सोमवारी मतदारांना बाहेर काढू, मतदान करू आणि नरेश म्हस्के आणि महायुतीचा उमेदवार जिंकून आणू असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.